मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याबाबत आता हा प्रश्नच आहे ना, म्हणजे हा मी मलाही विचारला पाहिजे, तुम्हालाही विचारला पाहिजे, यांनाही विचारला पाहिजे. आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत. हा प्रश्न आहे ना. याच्या पाठीमागे नुसतं आपली भावना असून फायदा नाहीये. जोपर्यंत आपण, आणि म्हणून मी पुन्हा पंतप्रधानांचा आभार मानेन की पहिल्यांदा माननीय पंतप्रधान मोदयांनी इंजिनिअरिंग मेडिकल पासून सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली. नाहीतर मग कशाला कोणी मराठी शिकेल, कशाला कोणी आपली मातृभाषा शिकेल. आणि म्हणून हे जे काही हे आकडे इतक्या कॉन्फिडेंटली येतात कुठून मला समजत नाही. 2000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या, मी आकडेवारीच घेऊन आलोय. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही शाळा होत्या त्या शाळांचा जर आपण एक विचार केला तर त्या शाळा कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाही. मराठी शाळा थोड्या काही बंद पडल्या असतील, पण एकूण आपण जर बघितलं तर आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या शाळांमध्ये एकूण 70% विद्यार्थी हे आमचे शिकतायत. जवळपास